कितीही प्रयत्न केले तरी जखमा, दुखापती टाळता येणं अवघड आहे। खेळताना केव्हा दुखापत होईल हे सांगता येत नाही। काही दिवसात पावसाळा सुरू होणार आहे। सतत पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर घसरायला होतं, यामुळे अपघात होतो। अपघातातल्या जखमा आणि दुखापती लवकर बऱ्या होत नाहीत। जायबंदी अवस्थेत अनेक दिवस पडून राहिल्याने आपल्या व्यवसाय व नोकरीवर विपरीत परिणाम होतात। त्यामुळे दुखापती बरी होण्यासाठी एवढा वेळ देण्याची अनेक जणांची तयारी नसते। प्रत्येकाला यातून लवकर बरे होण्याची घाई असते। नमस्कार, मी नेहा घाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। कोणतीही जखम भरून यायला किती औषध पाळणे घेतले तरी वेळ लागतोच। जखमा आणि दुखापती योग्य उपचाराद्वारे लवकर बऱ्या करण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ते पाहूया। जखम जास्त चिघळू नये यासाठी योग्य तो आहार घ्यावा। तेलकट पदार्थ, प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड हे खाणे जखम झाल्यानंतर टाळा। प्रोसेस्ड फूड मध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे जखमेच्या वेदना वाढण्याची शक्यता असते। जखम झाल्यानंतर शरीरात पौष्टिक पदार्थ जाणे आवश्यक असते। पौष्टिक घटक शरीरात गेल्यास जखम लवकर बरी होण्यासाठी मदत होते। दूधजन्य पदार्थ, साखर यांसारख्या पदार्थांमुळे जखम लवकर बरी होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात। रसायने आणि रंग असलेले अन्न पदार्थ घेणे टाळा। जखम अथवा दुखापत झाली नसतानाही असे अन्न पदार्थ आहारात नसावे। प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम गोड फ्लेवर्स यांचा वापर केलेले पदार्थ जखम आणि दुखापती झाल्यास टाळावे। फळे, भाजीपाला, नट्स यांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे। जखम लवकर भरून येण्यासाठी उच्च दर्जाचे पौष्टिक पदार्थ शरीरात जाणे आवश्यक आहे। पिझ्झा, बर्गर यांसारख्या पदार्थातून असे पौष्टिक पदार्थ शरीराला मिळत नाहीत। सॅलेड, बदाम, पिस्ता, सफरचंदासारखी फळे या काळात खाणे गरजेचे आहे। कच्ची फळे आणि कच्च्या भाज्या यांचा समावेश आहारात आवर्जून करा। नारळाच्या पाण्याचाही शरीरातील पौष्टिक पदार्थाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयोग होतो। मसाल्यांमध्ये जखमा लवकर बरे करण्याची क्षमता असते। कांदा, लसूण, आले, मिरची यांचा वापर भाज्यांमध्ये करा। जखमा झाल्यानंतर सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स, कॉफी यांचा वापर टाळा। या काळात जितके जास्त पाणी प्यायला येईल तितकं प्या। शरीरात पाण्याचं प्रमाण भरपूर असेल तर जखम लवकर बरी होण्यास मदत होते। जखम आणि दुखापत बरी होण्यासाठी औषधांच्या व्यतिरिक्त अन्य उपचार करायला येतात का याचा विचार करा। ॲक्युप्रेशर, मसाज यांसारख्या उपायामुळे शरीराला होणाऱ्या वेदना कमी होतात। अशा उपचार पद्धती उपलब्ध करून देणारे अनेक डॉक्टर उपलब्ध आहेत। अशा डॉक्टरांचा सल्ला घ्या। माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।